अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मॅगीच्या पाकिटमध्ये मेलेली पाल आढळून आली आहे। याबाबत निलेश दिवे यांनी अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना लेखी तक्रार दिली असून पालीचे पिल्लू मिळालेले मॅगीचे पाकिट प्रशासनाच्या स्वाधीन केले आहे। ग्राहक निलेश दिवे यांनी 2 जुलै 2025 रोजी नगर शहरातील डी मार्ट या मॉलमधून मॅगीचे 2 पाकिट खरेदी केले होते। त्यापैकी एका पाकिटामधील मॅगी खाण्यासाठी वापरली। त्यावेळी दुसरे पाकिट ठेवत असताना पाकिटामध्ये काळपट पदार्थ दिसून आल्यामुळे नेमका हा पदार्थ काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी पाकिट फोडून ताटामध्ये टाकले असता त्यामध्ये मेलेल्या पालीचे पिल्लू आढळून आले। यामुळे निलेश दिवे यांना धक्का बसला असून त्यांनी याबाबत सर्व पुराव्यानिशी अन्न औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे। माझं नाव निलेश दादासाहेब दिवे, राहणार बोलेगाव, गांधीनगर। मी आज रोजी अन्न विभागाला आपल्या एक तक्रार दाखल केलेली आहे। 2 जुलैला मी डीमार्टतून नेस्ले कंपनीची मॅगी घेतली होती, तर ते एक वापरून दुसरी 28/2 ला मी फोडली असता त्यात मला पाल आढळून आली। त्या अनुषंगाने मी आता तक्रार अर्ज दाखल केलेला आहे, तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे। त्यांना मी मेल व सेंट्रल फसई यांना माझ्या स्वतःच्या मेल आयडीवरून मेल केलेले आहेत आणि त्यांनी पुढची कारवाई करावी ही आशा आहे आम्हाला। मॅगीच्या पाकिटामध्ये पालीचे पिल्लू मिळून आल्याची तक्रार अन्न औषध प्रशासनाकडे दाखल झाली असून याबाबत डी मार्ट कंपनीकडे तसेच मॅगी बनवणाऱ्या कंपनीकडे मेलद्वारे कळवले असून पुढील कारवाई लवकरच करण्यात येईल अशी माहिती अन्न औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली आहे। आज रोजी निलेश गीते यांनी मॅगी संदर्भात आमच्या कार्यालयामध्ये तक्रार केली आहे। आपल्या डीमार्ट मधून त्यांनी मॅगीचं परचेस केलं होतं, त्यामध्ये पॅकेट उघडल्यानंतर त्याच्यामध्ये मृत पालीचं पिल्लू त्यांना आढळून आलेलं आहे। त्यानुसार त्यांनी या कार्यालयात तक्रार केली आहे। त्यांनी जे परचेस केलंय डीमार्ट मधनं, तर डीमार्टचे जे लायसन्सिंग आहे ते सेंट्रल लायसन्सिंग अथॉरिटीला आम्ही त्याबाबत कळवलेलं आहे। याशिवाय मॅगीचं जे उत्पादन आहे त्याचे सुद्धा उत्पादक जे आहेत ते सेंट्रल लायसन्सिंग अथॉरिटी आहेत। त्या अनुषंगाने आम्ही दोन्ही आस्थापनांना त्यांना आम्ही मेल करून त्याद्वारे कळवले। त्यांच्याकडे आम्ही सदर बॅचचा तपास करून त्या अनुषंगाने पुढील कारवाई